नमस्कार, मी किशोर श्रीपाद भावे, धावे सत्तरी गोवा। आपल्याला माहिती आहे की आज होळीचा सण आहे। आपल्या भारत देशामध्ये किंबहुना आपल्या भारत संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे वर्षभरामध्ये आपण वेगवेगळे सण साजरे करतो। आनंददायी असे प्रकारचे हे आपण सण साजरे करतो। त्यामध्ये आजचा हा होळीचा उत्सव आहे। सर्व धर्माचे, सर्व पंथांचे, सर्व जातीचे सगळे लोक एकत्रित येऊन एकत्रपणानं असा हा आनंदाचा उत्सव संपूर्ण भारतामध्ये किंवा भारताबाहेरही साजरा करताना आपल्याला दिसतो। या सणाच्या बाबतीत एक आख्यायिका आहे की दुष्ट आणि अहंकारी असा एक राजा हिरण्यकश्यपू, तो फार अहंकारी होता आणि त्याचा मुलगा प्रल्हाद हा तेवढाच सालस आणि दैवी शक्तीला असा मानणारा असा तो होता। आणि हे सगळं मुलाचं जे कर्तृत्व आहे ते त्या हिरण्यकश्यपूला पसंत नव्हतं, म्हणून त्या प्रल्हादाचा नाश करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न त्याने हिरण्यकश्यपू राजाने करून पाहिले, परंतु देवाची साथ किंवा देवांचे आशीर्वाद त्याला असल्यामुळे प्रल्हादाचं तो काहीही करू शकला नाही। शेवटी कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या प्रल्हादाचा नाश करणं हीच एक भावना त्याच्या मनामध्ये असल्यामुळे त्याने हिरण्यकश्यपूने स्वतःची जी बहीण होलिका नावाची तिला सांगितलं की चितेवरती या प्रल्हादाला मांडीवरती घेऊन तू बैस। त्या होलिकेला एक देवाचा वर होता की अग्नी तिला जाळू शकणार नाही, अशा प्रकारचा वर तिला असल्यामुळे प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसल्यावर प्रल्हाद त्या आगीमध्ये जळून भस्मसात होईल असं हिरण्यकश्यपूला वाटलं होतं आणि आपली बहीण जी होलिका ही सुखरूप बाहेर येईल असं त्याला वाटलं होतं। परंतु ज्यावेळी होलिका त्या प्रल्हादाला चितेवरती घेऊन बसली मांडीवरती घेऊन आणि नंतर ती चिता पेटवण्यात आली, त्यावेळी असं दिसून आलं की त्या चितेमध्ये ती होलिकाच भस्मसात होत आहे आणि प्रल्हादाला काहीही होत नाही। हे पाहिल्यावर त्यावेळी नंतर लक्षात आलं की त्या होलिकेला जो वर दिला होता त्या वराबरोबर असंही तिला सांगण्यात आलं होतं की या वराचा दुष्ट कारणासाठी किंवा वाईट हेतूनं तू जर उपयोग केलास तर तू त्या अग्नीमध्ये भस्मसात होशील। हे त्यावेळी आठवलं, परंतु तोपर्यंत फार उशीर झाला होता आणि ती जी होलिका आहे ती त्या चितेमध्ये त्या अग्नीमध्ये जळून भस्मसात झाली। विशेष म्हणजे तिची जी दुष्ट प्रवृत्ती किंबहुना त्या हिरण्यकश्यपूचा जो अहंकार हाच या होळीमध्ये भस्मसात झाला असं आपल्याला म्हणता येईल। येणाऱ्या वसंतोत्सवाचं आगमन आणि चैत्र महिन्यापासून फाल्गुनपर्यंत जे काही आपले मराठी महिने आहेत किंवा आपलं जे संवत्सर आहे, या संवत्सरामध्ये आपल्याकडून काही अशा प्रकारच्या दुष्ट प्रवृत्तीच्या गोष्टी घडल्या असतील किंवा वाईट हेतूनं किंवा अहंकारानं आपण कुठे वागलो असू तर ते सगळं या आगीमध्ये भस्मसात होऊन जाऊन पुढे येणारा जो चैत्र महिना आहे किंवा जो आपला गुढीपाडवा आहे त्यापासून चांगल्या प्रकारे वागण्याचे संकल्प आपण सगळ्यांनी एकत्रितपणे आणि आनंदाने असे साजरे करावे, हाच प्रकारचा हेतू किंवा अशा प्रकारचा हेतू घेऊन आपण हा सगळा होळीचा उत्सव साजरा करतो। बऱ्याच ठिकाणी गोव्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की मंदिरांच्या समोर अशा प्रकारचे हे होळीचे उत्सव साजरे केले जातात। जणू काही तो देवसुद्धा या सगळ्या चांगल्या गोष्टींचे जे काही आपण संकल्प करतो त्या संकल्पाला तो साक्षीभूत आहे असं मानून या प्रत्येक मंदिरासमोर अशा प्रकारचे हे उत्सव साजरे केले जातात। दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण केली जाते। वेगवेगळ्या गुणांनी युक्त असे जे काही रंग आहेत, मग क्रोधाचा लाल रंग असेल, पांढरा हा शांततेचा असेल, सात्विकतेचं प्रतीक असेल, गुलाबी हा प्रेमाचं प्रतीक असेल, तर अशा वेगवेगळ्या गुणांचे जे रंग आहेत हे सगळे ते रंगांची उधळण करून हे गुण आपण आत्मसात करण्याची एक प्रकारची प्रतिज्ञा किंवा एक प्रकारचा संकल्प या होळीच्या निमित्तानं आपण सगळीकडे करत असतो। माझ्या सर्व बांधवांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।